कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. बलतिया भावे शरण जाता भेटे, पाडे तसे तुटी जन्मव्याधी. न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे अति कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रः. समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंस्थ विद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशो, सकल अर्थमती प्रकाशो. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जो, जयांची केले स्मरण, होय सकळ विद्येंची अधिकरण. त्याची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः. वासुदेवसुतं देवं वसुचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. आता अभिनव वागविलासिनी जय चतुरत कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मी आता. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजत् हृदि प्रदेशं विधीन्द्रादिदेवै हि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काही चढेने बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मनोजवं मारुततुल्य आवाज मारा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वाताद्भवानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मारी पुकार
आद्यज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यमन्तं सुविचारुयुक्तं नमामि जोगं शिरसागरं तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते सेवी लागी सेवक झालो सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाही अति कुळाचा विचार भक्त करुणा करू ज्ञानाबाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त वेळी चिंतनरूपी सेवेकरता घेतलेला हा अभंग आपल्या एक सुप्रसिद्ध साधू महाराष्ट्रातील थोर संत महान भगवत भक्त हरीश श्री सुमन गिरजाई रमन आणि तुम्हा आम्हा सर्वांना शांतीचा संदेश देणारे संत शांत आणि श्रीमंत असे असणारे अधिकार संपन्न साधू श्री संत एकनाथ महाराज माझ्या विश्वभूषण विश्वमान्य कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अखंड ज्ञानधन समाधिधन ज्ञानोबरायांचं अनुभवपूर्वक वर्णन करतात. विठोरा आता तुम्हाला नेमका अभंग कोणाचा आहे हेही कळायचे आणि या अभंगात श्री संत नाथ महाराज नेमकं वर्णन कोणाचं करतात हेही कळाले. परंतु आता एक गोष्ट राहिली ती म्हणजे या वक्त्याची आदी कर्तव्य आहे तो म्हणजे अल्पसा परिहार. आणि अल्पसा परिहाराचा जर विचार करायचा झालं तर आपल्या गावामध्ये
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा 33वा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताह करताना आपण अतिशय परिश्रमाने असा हा सप्ताह उभा करतो. मात्र हेही तेवढंच निश्चिंत आहे की ज्या गोष्टीला आपण परिश्रम करतो असं म्हणतात की आधी खडे खावं लागतात नंतर पेढे भेटतात. त्याच न्यायाने तुम्ही सर्वजण परिश्रम करतात आणि त्या परिश्रमातून हा अखंड हरिनाम सप्ताह उभा राहत असतो. आणि यावर्षीची एक आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी आपले काशीनाथ अण्णा मला म्हणायचे काय करावं म्हणायचे मग कोणी उभंच राहत नाही, पण यावर्षी आमचे तरुण बांधव या अखंड हरिनाम सप्ताह करता उभे राहिले आहेत. त्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायला तरुण बांधवांचं. यावर्षी तरुण बांधवांनी सुद्धा भाग घेतला आहे. त्याबद्दल या सर्व तरुण बांधवांचे मी शतशः आभार मानतो. आणि मी तुमच्यातलाच आहे, परंतु तुमच्या चरणी प्रणाम करण्याकरता मी लहान आहे, चिंता करू नका. विठाला 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 विठाला. मी लहान असल्याकारणाने प्रणाम करण्यासाठी काही हरकत नाही, म्हणून मी प्रणाम करू शकतो. आणि त्याच सप्त्यातील दुसऱ्या दिवसाची ही कीर्तनरूपी वाघपुष्प माझ्यासारख्या पामर अज्ञानी बालकाकडे तुम्हा सर्वांच्या गावकऱ्यांच्या सहवतीने देण्यात आलेला आहे. आणि ती मी भगवान ज्ञानोबाराय आणि जगतवंदनीय जगतमान्य असणारी जगद्गुरू तुकोबाराय, आदरणीय श्री शांती ब्रह्म नाथ महाराज आणि तुम्हा आम्हा सर्वांचा बाप. तुम्ही नाही म्हणलं तरी तोच आहे आणि तुम्ही आहे म्हणलं तरी तोच आहे असा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. आणि आता आपल्याला भोळा वाटतो, मात्र ज्याच्याकडे डिलीटचं बटन आहे तो असणारा भगवान सिद्धेश्वर म्हणजे भगवान शिवशंकर. आणि तुम्हा आम्हाला सांभाळ करणारा मेळा म्हणजे आपले हनुमंतराय, आमचे ग्रामदैवत खंडोबाराय. या सर्व देवी देवतांच्या चरणी, या सर्व शूरवीरांच्या, या सर्व संत महंतांच्या चरणी प्रणाम करतो. आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या, मातृवर्गाच्या, पितृवर्गाच्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. मस्तक माझा पायावर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. या निवेदनाचा जर विचार करायचा झालं तर भजने मंडळीसुद्धा सुंदर आहेत, पखवादाचार्यसुद्धा अगदी सुंदर आहे, गावकरी मंडळी अगदी सुंदर आहेत, आलेले पाहुणे मंडळीसुद्धा अगदी सुंदर आहेत. पण फक्त कीर्तनाचा विचार करायचा झालं तर कीर्तनकार मात्र वाडा बंदर आहे, माकडच आहे. विठाला आणि सर्व सुंदर नियोजनामध्ये भजने मंडळीचा जर विचार करायचा झालं, भजने मंडळी सर्व गान कोकिळ आहेत, त्यांना म्हणायला हरकत नाही, परंतु कावळ्या कीर्तनकारालासुद्धा धकवून घेतात. त्याबद्दल खरोखर त्यांचे आपण धन्यवाद मानले पाहिजे, आहे की नाही. बरं ठीक आहे, आता निवेदन हे संपूर्ण कळालेलं आहे. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी आपल्या
या यज्ञमंडपाची शोभा वाढवली आहे. गावकरी मंडळींनी सुद्धा या यज्ञमंडपाची, आमच्या भजनांची, कीर्तनाची असो, आमच्या पखवाद्याचार्याची असो, आमची शोभा वाढवलीत. परंतु आमच्या टाळ्यानं तुमचं कौतुक होणार नाही. त्यामुळे तुमच्यासाठी आपण सर्वजण टाळ्या वाजवू. वाजा तुमच्या सगळं. म्हणून तुम्ही सर्वांनी शोभा वाढवल्याबद्दल आम्ही टाळकरी असो, माळकरी असो, पखवादाचार्य असो, सर्व तुमच्या चरणी विनेकरी बाबा असो, सर्वजण प्रणाम करतो. आम्ही एकाचं नाव घेतलं नाही, त्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आणि आता पांडुरंगाची सेवा असल्याकारणाने पांडुरंगाला साह्य मागून सेवेला सुरुवात करू. आता मज साह्य मज साये थे करावे देवा, तुझी सेवा सकळ गोवा उगवडे. अभंग हा नाथमहाराजांचा आहे. आणि आता आपण ही चिंतनरूपी सेवा म्हणजे काय, नाम अमृताचं भोजन आहे. आणि आपण अन्न भोजन जरी करत असलो तरी तुमच्या समोर उदाहरणार्थ निस्ती पातरवडी टाकली आणि म्हणलं गावकरी मंडळी घ्या, खाता का पातरवड्या? पातरवड्या खाऊ शकत नाही. तसं संपूर्ण वाढ होऊ द्यावं लागते. वरण, भात, भाजी, चपाती, बुंदी सगळं येऊ द्यावं लागते. आणि त्यावेळी मात्र तुम्ही भोजनाला सुरुवात करू शकता. तसंच मी तुम्हाला डायरेक्ट अभंगाचं चिंतन सांगितलं तर अभंगाचं चिंतन तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे आधी अभंगाचा भावार्थ सांगावा लागतो, त्यावेळी अभंगाचं चिंतन समजतं. विठ्ठल त्यामुळे अभंगाच्या भावार्थाचा जर विचार करायचा गेला तर माझे नाथ महाराज सांगतात, माझे ज्ञानोबाराय कसे आहेत, स्वभावाने कृपाळू आहेत, अंतकरणाने उदार आहेत. आणि म्हणून आपण त्यांना माझं म्हटलं पाहिजे. नुसतं माझं म्हणून चालणार नाही, त्यांना वारंवार नमस्कार केला पाहिजे. वारंवार नमस्कार का करायचा? का आमच्यासारखे आडमुठ येडगळ माणसं असतात ती विचारतात का करायचा? अरे बाबा, ते कुठल्याही जाती धर्माचा विचार करत नाहीत. का न पाही याती कुळाचा विचार. आणि आलेल्या सर्व भक्तांवर समान दया करतात. म्हणजे भक्त करुणा कर ज्ञानाबाई. आणि आपण तुम्ही आम्ही या संसाररूपी भवसागरामध्ये बुडत आहोत. म्हणजे जन्मव्याधी आणि कशाही भावनेने शरणांगत जाऊ द्या हो, ते जन्मव्याधीतून मुक्त करतात. का मुक्त करतात? ते आपण आज्ञाने जीव आहोत आणि आपल्या आज्ञाने जीवाची ती माय आहे. म्हणजे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आज्ञाने जीव म्हणजे एक अनाथ आणि मी त्यांच्या चरणी म्हणून वंदन करतो असे नाथ महाराज या संपूर्ण अभंगात सांगतात. म्हणजे अभंगाचा भावार्थ झाला. विठ्ठल आमच्या आळंदीमध्ये एक नियम आहे, त्या नियमाप्रमाणे तुम्हाला सांगतो. काय करतात, संपूर्ण वाढ होऊ देतात आणि मग नंतर ते माणूस सांगतात कोण होता, काय होता, ऐका हो आज याची पंगत आहे असं सांगतात. मग त्याप्रमाणे आता अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी आपण आधी नाथ महाराजांचा अधिकार अगदी थोडक्यात पाहणार आहोत. त्यानंतर अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करणार आहोत. विठ्ठल
महाराज, नाथ महाराजांचा जर विचार करायचा झालं तर माझे संत, शांत आणि श्रीमंत असणारे नाथ महाराज हे शांतही आहेत, संतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. संत, शांत आणि श्रीमंत हे तुम्हाला जास्त वेळ न घेता एकाच उदाहरणामध्ये पटवून देतो. विठ्ठल ऐका, बसलेले सर्व माता भगिनी असो, पुरुष मंडळी असो, त्यांना एक विनवणी करतो. टाळ्या वाजून भजन ज्या ज्या विठ्ठल विठ्ठल होईल त्यावेळी भजन करत जा. आणि नसल भजन न होत तर मग आमचं भजनी मंडळाचं, महाराज मंडळीचं घरी जाऊन पाकिट भरी जा. दुसरं काही करी जा नको. भजन तर करी जा. नाही भजन करायचं मग त्याच्याकडे पाकिट लागेल. बरं, पाकिट लागून घ्यायचं असेल तर भजन करू नका. सुरू करा भजन. विठ्ठल आता भजनी मंडळी पाहतील. बरं, पुन्हा अण्णा पाहतील, गुलाबराव मामा पाहतील, हे जवळपास सगळेच पाहतील. आणि ज्यानं भजन नाही केलं त्याच्याकडे 100% पाकिट लागला, मग भजन करावं लागेल. मग ठीक आहे, नाथ महाराज संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत. माणसानं मला वाटते संसारिक धनानं श्रीमंत असल्यापेक्षा मनानं श्रीमंत असणं ही या काळाची खूप मोठी गरज आहे. आणि त्यापैकी आपण गावकरी आहात, आलेले हे पाहुणे मंडळी हे खरोखर मनाने श्रीमंत आहेत. कारण आता कोण एवढे कामधंदे सोडून कोणी आलं घेऊ, त्यांनी त्याचे 4 हजारो काम सोडलेत. आणि आमच्यासारख्या पामर बाळाच्या मुखातून जी येडे वाकडे जे बोबडे बोल येतील ते ऐकण्याकरता आहेत. मी सांगताना सांगितलं बा, कीर्तनकार काय लई शहाणा नाही. कीर्तनकार किती शहाणा आहे? 1 फूट नाही काय नाही, फक्त 1.5 शहाणा आहे, दुसरा काही लई नाही. त्यामुळे तुम्ही 1.5 शहाणे कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला आलेत, हे तुमचा प्रामाणिकपणा आहे, ही तुमची नम्रता आहे. आणि नाथ महाराज तसेच परमार्थिक श्रीमंती आहेच, मी नाही म्हणत नाही. संसारिक श्रीमंती खूप आहे, मी नाही म्हणत नाही. परंतु माझ्या नाथांची श्रीमंती ही मनानं सुद्धा श्रीमंती खूप मोठी आहे. कसं हो, आता समाजाचं एक चलत आलेली परंपराच, कोणताही माणूस चांगलं कार्य करायला लागला, परमार्थ करायला लागला, त्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही, त्रास देणार. मग काय केलं, एका माणसानं सांगितलं, एका मुसलमानानं सांगितलं, आपण करीत नाही बरं, दुसऱ्याला सांगतात. कारण पुढचा मेला ते मेला, काही टेन्शन घेऊ नका. आता समजा एखादा संन्यासी माणूस जर असला, त्याला कळसावर धाडतात असं मला म्हणतात, मला माहीत नाही असं म्हणतात. कळसावर धाडतात, का धाडतात? त्याला काय टेन्शन आहे, मेलं तर करू एखाद्याची बुंदी, मागणं पुढं गोसाई रड, त्याच्यामुळं संन्याशाला कळसावर धाडतात असं म्हणतात. मला कोणी धाडलं नाही, काही नाही. मी अजून कोणत्याच याच्या नाही, फक्त मुंजे आहे मात्र सध्याला गोड भात खायला, गोड भात खायला मुंज्या मात्र सध्याला पक्का आहे. आणि हे बहुतेक वाटते सगळे मुंजे माणसं जरी करता आता माझ्याबरोबरचे आहेत तेच सगळ्याचं होईल, परंतु हे मात्र मुंज्या गोड भात खायला कधी बोलो पक्का आहे. पक्का गोड भात खायला मुंज्या कधी आपल्या गावात सज्ज आहे. त्याच्यामुळं कोणाची स्वरी बघा, फक्त याची बघू नका, याला गोड भातच खाऊ द्या, दुसरं काही करायचं नाही. दुसरं विठाल ठीक आहे. आपण मनानं श्रीमंती बघत आहोत. आणि त्यावेळी यवनाला अंगावरती थुंकण्या करता सांगितलं, कारण जेवढा लागेल तेवढा गुटखा मी देतो, पण त्या नाथाच्या अंगावर थूक असं सांगितल्यानंतर ते असा कसा गुटखा चोतात मला माहीत नाही. असं करीत असेल, असं तोंडात टाकीत असेल, तोंडात टाकीत असेल, असं तोंडात टाकला चगळला की नाथ महाराज आंघोळीन आले, थू नाथ महाराजच्या अंगावर. असं करता 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 असं 108 वेळा केलं असं म्हणतात. आणि हे संतांनी सांगितले, संतांच्या चरित्रात आहे, याचा अर्थ निश्चिंत आहे. विठ्ठल संतांच्या चरित्रात सांगितलं म्हणजे निश्चिंत आहे. असं करता करता येऊन अंगावरती थुंकत होता. नाथ महाराज गोदावरीमध्ये स्नान करीत होते. असं करता करता एकदा त्या यवनालाच कसं तरी वेगळंच वाटलं, अरे आपण यांच्या अंगावरती थुंकतो तरी सुद्धा हे आपल्याला शब्दानं काही म्हणत नाहीत, याचा अर्थ
हे कोणी साधारण महापुरुष नाहीत, हे संत आहेत. आपण त्यांच्या चरणी नतमस्तक झालं. श्री संताची ये माथा चरणी. आपण या संतांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे, साष्टांग दंडवत घातला पाहिजे. हे त्या काळच्या मुसलमानाला कळाले आणि या काळच्या हिंदूला कळणं, याचा अर्थ आपलं दुर्दैव हिवराखाली झोपले. त्यामुळं आपण संतांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे, दंडवत केला पाहिजे. कोणी म्हणतात मला देवाहून संताहून संबंध नाही, मी देवाच्या पाया पडत नाही. कुणाचं काय चाललंय, तुमचं दैव हिवराखाली झोपले, आम्हाला काय करायचं, देवाच्या पाया पडा, नाही तर मुडका फोडा भीताला आपटून एखाद्या. देवाच्या पाया पडतच नाहीत म्हणतात, काही हरकत नाही. परंतु त्या काळातला येऊन नाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. मग मला सांगा, नाथ महाराजांच्या वाणीमध्ये तप नव्हतं का? नाथ महाराज त्याला शाप देऊ शकले नसते का? पण शाप नाही दिला. काय केलं? प्रसाद अंगावरी दुंक अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथ महाराजांना शाप देता आला असता, शाप देऊन भस्म करता आला असतं, परंतु नाथ महाराजांनी त्याला प्रसाद देऊनी मुक्त केला. याचा अर्थ नाथ महाराज मनाने खूप मोठे श्रीमंत आहेत. का? मनाने श्रीमंत आहेत आणि वृत्तीने शांत आहेत. शांत आहेत म्हणून त्यांनी त्या यवनाला क्षमा केली. क्षमा, याचना, दया हे त्यांच्या अंगी आहे. म्हणून माझे नाथ महाराज हे संतही आहेत, शांतही आहेत, श्रीमंतही आहेत. आणि ते नाथ महाराज माझ्या ज्ञानोबरायांचं अनुभवपूर्वक वर्णन करतात किंवा चिंतन करतात. विठ्ठल नाथ महाराज अनुभवपूर्वक चिंतन करतात. हे कशावरून? ज्ञानोबरायांनी
1200च्या काळामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं लिखाण केलं आणि ज्ञानोबरायांनी समाधी घेतल्याच्या नंतर ही ज्ञानेश्वरी लोकांनी आपापल्या शहाणपणानं आपापल्या पाठांतरानं अबद्धता त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आणली. तसा ज्ञानेश्वरी ग्रंथाचा जर विचार करायचा गेला तर ज्ञानेश्वरी ग्रंथ हा अतिशुद्ध पहिलाच आहे. परंतु लोकांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये अबद्धता आणलेली आहे. आता ज्ञानोबरायांना याची चिंता पडली. मी समाजाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरी म्हणजेच हा धर्मकीर्तन ग्रंथ लिखाण केलेला आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ काही साधारण आहे का? ज्ञानाची ईश्वरी जी आहेत त्याला ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणतात आणि या ग्रंथाला लोकांनी अबद्ध केलेलं आहे. आता माझ्या येणाऱ्या पुढच्या साधकांचं कसं व्हायचं याची चिंता ज्ञानोबरायांना वाटू लागली. आणि अहो हे ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम कोणाच्या नाही कसं होईल का? ज्ञानेश्वरीचा जर विचार करायचा गेला तर ज्ञानेश्वरी एक भगवद्गीतेवर टीका केलेला ग्रंथ आहे. भगवद्गीता कोण सांगितली? सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. मुखे आपण सांगितो श्री विष्णू. मुखे आपण गीता आता तरुण बांधव आता खुश झाले असतील. आता कोणते जेला गाणं समजलं ते कोणतं गाणं आहे? सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. गीता हा प्रश्न अर्जुनेसी. समजलं का? क्षमा मागून सांगू. तेरे रश्के कमल हे गाणं आहे. हे गाणं तरुणांना ऐकलं म्हणजे तरुणांना वा वाटलं. सिनेमात गेलो. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ताकद अशी आहे. तुम्हाला सिनेमात म्हणलं सिनेमा, तमाशात म्हणलं तमाशा. इथे जे जया पाहिजे ते आहे रे. इथं हा वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये काहीच कमी नाही. कारण तर जयाची हिदवारी सोन्याचा पिंपळ अशी श्रीमंते सोनं नाणं जे जया पाहिजे ते आहे रे. या परमार्थात कसल्याही प्रकारची कमी नाही. म्हणून हा परमार्थ करण्याकरता कमी राहू नका ही आपणा सर्वांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती. विठ्ठल परमार्थ करण्याकरता कमी राहू नका. सर्वजण परमार्थामध्ये जे यावर्षी आले नाहीत ते पुढच्या वर्षी अजून या. जे यावर्षी आले नाहीत ते अजून काल्यापर्यंत सहभागी व्हा. परमार्थ करण्याची संधी अजून आपल्या हातून गेलेली नाही. त्या संधीचं सोनं करून घ्या. विठ्ठल टेन्शन घेऊ नका. सोनं करून घेताल असा विश्वास मी तुमच्यावरती ठेवतो. अशी आशा बाळगतो. आणि आता त्यावेळी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम हे कुणाकडे द्यावे चिंता पडली होती. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनशी. आपण कुठं होतो? इथं होतो. मग आता सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनशी. मग ही गीता भगवान महाविष्णूनच सांगितलेली आहे. मग ही गीता शुद्ध करण्याचं काम, हे ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम कुणाच्यानंही होणार नाही. त्याला महाविष्णूचाच अवतार लागेल. मग
ज्ञानोबरायांच्या 200 वर्षाच्या 200 ते 150 वर्षांच्या कालावधीनंतर भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार असं नाथ महाराजांनी जन्म घेतला. श्री संत एकनाथ महाराज की जय. वा, भरपूर म्हणले जागे आहात. पुन्हा मला वाटतं सगळे झोपले का त्याच्यामुळे उग गजर करू द्या म्हणलं. मग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा जन्म या भानदासाच्या कुळामध्ये झालाय हे ज्ञानोबारायांना कळालं. आणि वेळ नसल्यामुळं नाथ महाराज लवकरच गुरुकडे गेलेत आणि लवकरच मोठे झालेत. असं भागवतकार प्रत्येकजण म्हणतात की बा आमच्या भागवतात रामायणात लगेच देव लहान होतो, लगेच देव मोठा होतो, लगेच देव लग्नाला येतो, सगळं लगेच होते आमच्या परमार्थात. म्हणून लगेच नाथ महाराज गुरुकडे गेलेत, त्यांना बोधही झालाय. परंतु हे ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम ज्ञानोबरायांच्या डोक्यामध्ये होतं. त्यावेळी ज्ञानोबरायांना वाटलं आता ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याकरता योग्य महापुरुष जन्माला आलेला आहे आणि आपण त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगावं. आणि ते त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं असे मी म्हणत नाही, स्वतः शांती ब्रह्म एकनाथ म्हणतात. एकनाथ महाराज म्हणतात, श्री ज्ञान देवे येऊनी स्वप्नात सांगितले मात मज लागे. ज्ञान देवे येऊनी स्वप्नात सांगितले मात लागे. श्री ज्ञानदेव येऊन स्वप्नात सांगितली मात मज लागे. ज्ञानोबराय माझ्या स्वप्नात आलेत आणि माझ्या ज्ञानोबरायांनी मला हा स्वप्नामध्ये दृष्टांत दिलाय. कोणता? अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊनी अलंकापुरी कढवी गे. नाथ महाराज, अहो ही अजान वृक्षाची मुळी ती माझ्या कंठाला लागते आणि तुम्ही ती एवढी येऊन काढा. असं म्हटल्यानंतर नाथ महाराज का म्हणले असतील का हो आता हरभऱ्याची भाजी खुडायला आली असल, नाहीतर तूर काढायला आली असल. तूर काढायला आली म्हणले नाही, हरभऱ्याची भाजी खुडायला आली नाही म्हणली नाही, कुठल्याही प्रकारचं काम सांगितलं नाही. असं स्वप्न झाल्याबरोबर नाथ महाराज तुरंत अलंकापुराला आले असं मी म्हणत नाही, नाथ महाराज म्हणतात. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरे. 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 नवनंदी माघारी गेले द्वार. नवनंदी माघारी गेले द्वार. ऐसे स्वप्न होता ऐसे स्वप्न होता असं स्वप्न झाल्यानंतर मी तुरंत अलंकापूरला आलेलो आहे. नाथ महाराज तुरंत अलंकापुरी क्षेत्रामध्ये आलेत आणि नाथ महाराज आलेल्या दिवशी मात्र निर्जला एकादशी सारखा कठोर उपवास होता. कारण तर त्या काळात एकादशी धरायची झाली तर प्रत्येकच एकादश निर्जला धरत होते. पण आपण आता एकच एकादश वर्षात ती खडी साखर खाऊ धरतो. पण उड्या मार सांगतात, हा मया निर्जला एकादश धरली, मया निर्जला एकादश धरली. काय मोठं नवल केलं नाही, काय नाही निर्जला एकादश धरली, काय उपकार केला नाही, काय नाही कोणावर आपण. पण नाथ महाराज त्या काळचे संत मात्र निर्जला एकादशीचा उपवास करायचे. आणि
त्यावेळी नाथ महाराजांना वाटलं अरे आज माझ्या ज्ञानोबरायांचा सुद्धा उपवास असेल आणि याच वेळेमध्ये आपण ज्ञानोबरायांना बेजार करणं हे योग्य नाही. त्यावेळी नाथ महाराज तिथेच एक दिवस मुक्काम राहिले आणि पुन्हा ज्ञानोबरायांना सुद्धा वाटलं अरे अतिथी देव भव. आपल्या दारामध्ये नाथ महाराज आपण सांगितल्याप्रमाणे आलेले आहेत आणि आपण त्यांची उपवास सोडण्याची व्यवस्था केली पाहिजे असं वाटल्यानंतर तेवढ्या गुणामध्ये कोण दुकान टाकणार, कोण काय करणार, कोण यांना भोजनाची सोय करणार. त्यावेळी स्वतः ज्ञानोबरायच वाणी झाले ज्ञानेश्वर वाणी आले सामोरी घेऊन. झाले ज्ञानेश्वर वाणी आले सामग्री घेऊन सोडिली पर्व काळ द्वादशी दिली सामग्री आम्हासी. असे नाथ महाराज स्वतः वर्णन करून सांगतात. यापैकी माथ्यातलं मी काहीही बोलत नाही, चिंता करू नका. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज सांगतात ज्ञानोबराय माझ्यासाठी वाणी दुकानदार झालेत आणि माझी द्वादश सोडण्याची सोय त्यांनी केली. त्यावेळी नाथ महाराज द्वादशी सोडल्यानंतर आपण आता खाऊन इथं झोपलं नाही पाहिजे, खाऊन इथं बसलं नाही पाहिजे. ज्यावेळी आपले मायबाप आपल्याला हॉस्टेलला टाकतात, पैसे भरून टाकतात का चिचुके टाकतात का? नाही, मग पैसे भरून टाकतात. आता आम्हाला आळंदीला पैसे भरून शिकायला टाकतात. आता ते काय राहते, वद्य एकादशीचा दिवस आला, वद्य दशमीला पंचामृत म्हणतात आमच्या भाषेमध्ये, आळंदीच्या बरं पंचामृत म्हणतात, इकडं म्हणतात त्याला दही म्हणतात. दह्याच्या वाट्याच राहतात वरपायला, फर फर किती बी वरपा. आणि पुन्हा एक केळीवाला येते म्हणते केळं घ्या शिकरण करा फरफर वडा, केळं घ्या शिकरण करा फरफर वडा म्हणते. मग आता ते काय पोरं काय करतात, ते दह्याची वाटी ते काय कटाळे असतो, एक घ्या कोणी 2-3 रट्टावून घेतात. मग शाळाचा टाईम आला की माणूस म्हणतात पोट दुखायला म्हणतात, महाराज आमचं पोट दुखायला म्हणतात. मग ते झोपी जातात. मला सांगा आता माय बापाला वाटते मौलेकरू शाळा शिकायले, माय केवढा मास्तर होते की माय बापाला वाटते केवढा मास्तर होते की, आणि हे खाऊन पिऊन मस्त सुस्त राहते इकडं घरी. मायबाप म्हणतात बापू शिकायला माय पैसे टाकतात. मग ते म्हणते अरे मजा आहे रे म्हणते, आत्ता मायबाप आपल्याला मस्त पैसे टाकायचे, नंतर म्हणतात काम कर आपण आता खाऊन घेऊ. ते मस्त तिकडे त्या शिदडं राहतात. आता आपल्या इकडे जर पाहिजे त्याला शिदडच म्हणतात, तिकडे चायनीज खातात, वडापाव खातात, चहा पिणं असे काही आयुष करतात. परंतु आपण ज्या कामाला गेलं ते काम केलं पाहिजे असा नाथ महाराज आम्हाला सर्व हॉस्टेलच्या लेकरांना संदेश देतात या कार्यातून. विठ्ठल त्यावेळी नाथ महाराजांनी म्हटलं आपण इथं खायला गेलो नाहीत, खाऊन राहायला गेलो नाहीत, आपण जे काम करावं ते काम करावं. त्यावेळी नाथ महाराज ज्ञानोबरायांची नेमकी समाधी कुठे आहे हे ढूंढण्याकरता निघालेत.
परंतु परंतु कुठे आहे नेमका मेळ लागत नाही. त्यावेळी नाथ महाराज अनुष्ठान मांडून बसलेत. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव 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 तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, जगन्नाथ नामदेव तुकाराम. का मी निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एवढाच का घेतला? एकनाथ नामदेव तुकाराम येत होता पण पुढं का नाही घेतला? तर ज्ञानोबराय जर प्रसन्न करायचे असतील तर हा 14 अक्षरी मंत्र म्हटल्याच्या नंतर, श्रद्धेने मनोभावनेने म्हटल्याच्या नंतर, कानाने श्रवण केल्याच्या नंतर ज्ञानोबराय प्रसन्न होतात असं मी म्हणत नाही, स्वतः नाथ महाराज सांगतात. आणि नाथ महाराज सांगतात याचा अर्थ आपल्यासारखं नाही, उचलली जी लावली टळाला. तसे नाथ महाराज नव्हते. नाथ महाराजांनी हा अनुष्ठान केले आणि अनुष्ठान केल्याच्या नंतर ज्ञानोबराय प्रसन्न झालेत आणि सांगितलं, या इकडे या, इकडून उजव्या हाताकडे वळा आणि तिथे शिवाचा ढवळा नंदी आहे आणि तो नंदी बाजूला करा. आणि नंदी बाजूला केल्याच्या नंतर तिथे एक द्वार आहे, त्या द्वारातून या. त्या द्वारातून आल्याच्या नंतर मात्र नाथ महाराजांना एक प्रकाश दिसला. तो म्हणजे कसा? नाथ महाराज सांगतात, दिव्य तेज कुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज कुंज मदनाचा दिव्य तेज कुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलताती. दिव्य तेज असं तेज झळकत होतं, तेज चमकत होतं आणि परब्रह्म स्वरूप असलेले ज्ञानोबराय माझ्या नाथांशी बोलत होते. वाह, या नाथा या. अहो, तुम्ही मी सांगितल्याबरोबर कसल्याही प्रकारचा विचार केला नाही, तुम्ही तुरंत आलात नाथा. वा. त्यावेळी नाथांना सुद्धा माऊलींना पाहून अंतःकरण आवरत नाही. त्यावेळी नाथांना वाटतंय मी आलिंगनच देऊ का नो, असं नाथ महाराज एका अभंगात सांगतात. मज वाटे त्याशी आलिंगन आलिंगन
मंडळीसाठी श्रोते मंडळी टाळ्या वाजवा एकदा. वा वा. कसं आहे, भजने मंडळीचं कौतुक करणं हेच आमचं एक कर्तव्य आम्ही केलं पाहिजे. का हरिभक्ताची स्तुती नाही केली तेने वाचा पांगोळ झाली. मग पुढं आधी आता ट्यूबलाईट गेलेली, आता गाडीचे ट्यूबलाईट गेल्यानंतर पुन्हा हे गेल्यानंतर मग काय खरं आहे. त्याच्यावर यायची तरी स्तुती केली पाहिजे. आणि खरं जर पाहायला गेलं आता मला सहज आठवण आली म्हणून सांगतो. शेषवराव महाराज घोलप हे परमार्थ सिद्ध असलेला परमार्थ कॅशेटद्वारा प्रसिद्ध करतात. आणि ही कॅशेट जी चालवली ही कॅशेट कोणा चालवलेली, ही जी कॅशेट चालवलेली असेल ती आमच्या कोणशेकर भजनी मंडळीने चालवलेली आहे. मग आता यायचं जर मी कौतुक नाही करावं, यायचं वर्णन नाही करावं तर देवाला आवडत नाही. म्हणून यायचं वर्णन केलं पाहिजे. कारण तर प्रत्येक मायबापाला वाटतं आपल्या लेकराचं नाव येवाव, आपल्या लेकराचं नाव व्हाव असं प्रत्येकाला वाटतं. आणि भजने मंडळी, कीर्तनकार मंडळी, आमचे पखवादाचार्य हे जे कोणी आहेत हे सुद्धा देवाचेच लेकर आहेत. मग तुम्ही म्हणसान हे देवाची लेकर आहेत, आम्ही का भूताची आहेत काय? वारे वा बापू मला आंधळा कीर्तनकार, तुम्ही सुद्धा देवाचे आहात. तुम्ही तर देवाचे काय, तुम्ही महादेव आहात. मग तुम्ही म्हणजे तुम्ही तो भूताची देव आहात किंवा मग काय पाहायचं का? म्हणून तुम्ही सुद्धा देव आहात, तुमचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. तुमचं कौतुक केलंय, परंतु भजनी मंडळी जाता एकदा गळा ऐकून मला तर कळत नाही बा, मला गाता येत अजिबात नाही. कारण कावळाच मला वाटते, कावळा तरी जरा कावळा काव काव तालात करीत असेल, ही तालाच्याही बाहेर जाते. तालातही नाही, फक्त जन्मलच कसा बरोबर जन्मलो कुणाच ठाव. ते बी जरा वेळेच्या मध्यरात्रीच दुपारी जन्मलो ना, उन्हातच जन्मही उन्हात झाला. त्याच्यामुळं आता ते सगळं उन्हच चालू आहे. गाता येणं काहीच करता येत का? गायन जरी करायचं असेल रात्री, आदरणीय गुरुवर्य आपल्या गावचे संपूर्ण गावचे गुरुवर्य आता जवळपास संपूर्ण म्हणायला हरकत नाही, असोत अथवा नसोत, आणि गुरुवर्य आपण मानायला हरकत नाही असे पुणेकर महाराज रात्री सांगून गेले. हे जर शिक्षण करायचं असेल तर अनंत जन्मीचं पुण्य लागतं. म्हणून हे गायन याला, पखवाज याला हे काय सोपं नाही. हे आता बोललं येईल हो, पण गायन येणं सोपं नाही. गायन येण्याकरता सरस्वती मातेची कृपा लागते. आणि ती कृपा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. विठ्ठल आम्ही जे जे कार्य करतो याचा अर्थ तुम्ही करू नये याच्यासाठी नाही, तुम्ही सुद्धा केला पाहिजे. तुम्ही म्हणसान वारे वा बापू, आम्ही का तुमच्याकडून पाकिट घ्यालो काय? पाकिट घेणत, पण तुम्ही जर गजर केला तर तुम्ही सुद्धा तुमच्या पुढील येणाऱ्या कर्माचं पाकिट बांधत आहात, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही पाकिट घेतो म्हणजे आम्हीच गजर करावं असं थोडंच आहे. आम्हाला का तुम्ही गजर करण्यासाठी गुत्त दिलं नाही काय नाही. आणि गुत्त दिलं असेल तर तुम्ही पांघरून घेऊन घरी झोपत होते. तुम्हाला सुद्धा काहीतरी पुण्य आलं पाहिजे, तुम्ही सुद्धा गजर केला पाहिजे. आणि जे श्रुती करतात त्यांच्याही चरणी प्रणाम, पण तू जे करत नाही त्यांनी करावं बरं का, गजर करत जा. त्यावेळी नाथ महाराज मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. आपण कुठं होतो? इथं होतो. मग नाथ महाराजांना वाटत होतं आपण ज्ञानोबरायांना आलिंगन द्यावं काय, परंतु ठीक आहे, संत असल्या कारणाने ते मोह माया सर्व आवरत असतात आणि ही आवरण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यावेळी नाथ महाराज त्यावेळी विचारू लागले, माऊली आम्ही तुमच्या कृपेने तुमच्यापर्यंत आलेलो आहोत, आपली काय सेवा आहे, नेमकी ती सेवा आम्हाला सांगा. त्यावेळी
नाथ महाराजांना ज्ञानोबराय सांगू लागले, अहो नाथा, दुसरं काय काम असणार आहे? तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाला मी काय काम सांगणार आहे? विचार करा, ज्ञानोबरांची लिनता किती आहे. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना मी काय सांगणार आहे काम? अहो ज्ञानोबराय, नाही हो, मी तुमच्यापेक्षा मोठा कशाला असू शकतो? नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. ज्ञानोबराय, माझं पूर्वीचं जन्माचं पुण्य जे काय असेल ते आज फळाला आलेलं आहे. आणि तुम्हाला श्री गुरु फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा, फळले बहुता दिसा, आणि याच प्रकारे नाथ महाराजांचं सुद्धा आज पुण्य फळलेलं आहे. नाथ महाराज स्वतः म्हणतात, ज्ञानोबराय, तुमची भेट झाली म्हणजे माझं पूर्व पुण्य फळाला आलेलं आहे. आणि आता तुमची नेमकी काय सेवा आहे ते सांगा पाहू. त्यावेळी नाथ महाराज म्हणतात, अहो ज्ञानोबराय, तुमची सेवा सांगा. आणि त्यावेळी ज्ञानोबराय सांगतात नाथांना, अहो एवढी आजान वृक्षाची मुळी आहे, ती माझ्या कंठाशी लागत आहे, ती तेवढी बाजूला करा. त्यावेळी सांगितलं, नाथ महाराज म्हणतात, अहो ज्ञानोबराय, अहो ही आजान वृक्षाची मुळी तर तुम्ही मनसंकल्पाने सुद्धा बाजूला करू शकले असते, पण खरं सांगा पाहू, तुमची सेवा काय करायची आहे? तुमची दुसरीच काहीतरी सेवा आहे आणि ती सेवा तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. माऊली, मी तुमची सेवा करण्याकरता आलेलो आहे. तुमच्या सेवेचं भाग्य आम्हाला मिळू द्या. माऊली, आम्हाला तुमची सेवा सांगा. त्यावेळी ज्ञानोबराय नाथांना सांगतात, अहो नाथा, या समाजाच्या कल्याणाकरता मी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कसा आहे सांगू. मी स्वतः ऐकलेला आहे आणि गणेश महाराज घोडके ते सांगतात. शांतीब्रह्म कुरेकर बाबा प्रत्येकाला पाठात हा दृष्टांत सांगतात. मी आणि आमचे ते आळंदीकडे राहतात आनंदराव महाराज शेनेकर, त्याच्या तिथं कुरेकर बाबाच्या तिथं दर्शनाला गेलो. आणि कुरेकर बाबाच्या तिथं दर्शनाला गेलो त्यावेळी पाठ सुरू होता. आम्हाला समोर जाऊ दिलं नाही, परंतु योगायोग त्यांच्या मुखातून हे वाक्य आम्हाला ऐकायला मिळाले. त्यावेळी बाबा सांगतात, अरे गीता म्हणजे एक सोन्याची विट आहे. मला सांगा, तुमच्या गळ्यात एक जडची जड अशी असलेली विट गळ्यात बांधली आणि तुम्हाला चला म्हणलं कसं होईल? मायो असं करसाल का नाही? वजनदार असल्यावर ते तुम्ही
गळ्यात घालून मिरवू शकणार नाहीत, परंतु त्याच विटेचे अलंकार जर केले तर ते तुम्ही गळ्यात घालून अंगात मिरवून असं दाखवू 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 म्हणतात, मला पहा फुलं वहा, मला पहा हे हार वहा. आणि तशा प्रकारे त्यावेळी गीता ही मात्र वीट आहे आणि ज्ञानेश्वरी ही एक अलंकार आहे. असं मी म्हणत नाही, श्री संत नामदेवराय सांगतात, गीता अलंकार गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, जेने ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. बाबा सांगतात, गीता ही सोन्याची वीट आहे, ज्ञानेश्वरी ही मात्र अलंकार आहेत. विठाला विठाला आणि त्या प्रकारची अतिशय शुद्ध असलेली ज्ञानेश्वरी या लोकांनी आबद्ध केली होती. आणि तेच खंत ज्ञानोबराय नाथांना सांगत होते, अहो नाथा, या समाजाच्या कल्याणाकरता मी ज्ञानाची ईश्वरी असलेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आहे. आणि पहा हो, या समाजाने तो ग्रंथ आबद्ध केलेला आहे. त्यावेळी मग ज्ञानोबराय, तुमचं म्हणणं काय आहे? नेमकं काय तुमचं म्हणणं? काय करावं? अहो नाथा, एवढा ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही शुद्ध करावा ही एक माझी इच्छा आहे. त्यावेळी ज्ञानोबराय नाथ महाराज म्हणतात, अहो ज्ञानोबा, या समाजाने तुम्हाला छेडलेलं आहे. या समाजाने तुमची काय काय छळणा नाही केली. अहो ज्ञानोबराय, याच समाजाने तुम्हाला मधुकरी खायला मिळू दिली नाही. अहो ज्ञानोबराय, या समाजाने ज्याने मधुकरी वाढली होती ती मधुकरीची झोळी फाडून टाकली. ज्ञानोबराय, ज्यावेळी तुम्ही इंद्रायणीला स्नानाला जात होते त्यावेळी याच लोकांनी तुम्हाला स्नान करू दिलं नाही. ज्ञानोबराय, ज्यावेळी तुम्ही वाटेनं जात होते त्यावेळी याच लोकांनी तुमच्या अंगावर शेण माती खडे यासारख्या अनेक छळणा केली. तरीसुद्धा या समाजाच्या बाबतीमध्ये तुमचा स्वभाव किती कृपाळू आहे, अंतःकरण किती उदार आहे. हो अभंगाच्या कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार.
एक झोपाळू आणि एक कृपाळू. ऐका, काहीला झोपायचा इतका शोक असते. आता समजा आपण खुर्चीवर असं बसलो आणि तिकडून एक माणूस आला, माऊली काय चाललं, मी लगेच काय नाही हो, लगेच झोप. अहो ज्ञानोबा आहे त्याच्या पुढे जाऊन बोलतात, वाटे जाता ओघे कला आता हे डोळा लागे. वाटणं जात असताना ठेस लागली तरी मागं पडला. पुन्हा ते एक जण नव्हते, दोघं जण होते. मग त्यानं काय केलं, सुरू केलं खरबीकर मला सांगायचे आमचे. ते म्हणायचे खाऊ का, आणि हे इकडचं म्हणायचं खाय. म्हणजे अशी भाषा आहे त्याची. इतके झोपाळू तसे ज्ञानोबा आहे माझे, इतके कृपाळू आहेत. विठाला 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 ज्ञानोबारायांजवळ जे जातील त्याच्यावर ज्ञानोबाराय कृपा करतील हे निश्चिंत आहे. परंतु ज्यांच्याजवळ स्वतः ज्ञानोबाराय गेलेत त्यांच्यावर सुद्धा ज्ञानोबारायांनी कृपा केली. अहो जो प्राणी सर्कशीत चालत नाही त्यावर सुद्धा ज्ञानोबारायांनी कृपा केली. नामदेवराय सांगतात, महिषी पुत्र मुखे बोलविल श्रुती, महिषी पुत्र मुखे बोलविल श्रुती, मैसी पुत्र मुखे बोलावन मैसी पुत्र मुखे बोलावन चालविले विनते मैसोनिया चालविले विनते मैसोनिया दोया समाने महिमा संताना दोया समाने महिमा संताना महिमा संताना. आता एकच चाल घेता म्हणजे चाल आपण जे एका बॉलमध्ये 2 रन काढतो ते एका बॉलमध्ये फक्त एकच रन काढायचा, कारण टाईम आता खूप कमी आहे. मग महिषी पुत्रामुखी बोलविले श्रुती, त्यावेळी ज्ञानोबारायांनी महिषावरती कृपा केली. आता ज्ञानोबाराय कृपाळू आणि उदार ही एकाच उदाहरणात सांगतो आणि कमी टायमामध्ये आवरून घेतो. चिंता करू नका, कमी टाईम म्हटलं तरी जास्तीत जास्त फक्त सकाळचे 6 हो काकडा करतो, टेन्शन नका. सकाळचं लई कमी टाईम म्हणलं तरी. स्वभावाने कृपाळू, अंतःकरणाने उदार. अहो ज्ञानोबारायांना ज्यांनी त्रास दिला त्याच्यासाठी सुद्धा ज्ञानोबाराय कृपाळू उदारच आहेत. आणि ज्ञानोबारायांचा ज्याची सांभाळ केला त्याच्यासुद्धा ज्ञानोबाराय कृपाळूच आहे. कारण कसं असते, ज्यावेळी आई जाते आणि त्यावेळी आईच्या नंतर पाठीवरून जर हात फिरवणारी माईचा हात जर पाठवून फिरवणारी कोण असेल तिथं ती बहीण असते. आणि ती बहीण असते त्यावेळी मुक्ताईला वाटतं, अरे माझी आई जर असती तर यावेळी माझ्या भावंडांना माझ्या आईनं मांडे खाऊ घातले असते आणि ते मांडे आपण सुद्धा आपल्या भावंडांना खाऊ घातले पाहिजेत. खाऊ घालणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आदिशक्ती मुक्ताबाई टाईम नसल्यामुळे लवकरच सिद्धपीठातून कुंभारवाड्याकडे आळंदीमध्ये आल्यात आणि सांगितलं, काकू अगं मला खापर पाहिजे होतं. त्यावेळी ती काकू म्हणली, थांब माझं एवढं झाडून हो दे आणि तुला झाडून झाल्याच्यानंतर खापर देते असं सांगितल्यानंतर त्या काकूनं टाईम कमी असल्यावर लवकरच आवरलं, झाडून सडा केला, लवकरच मुक्ताईच्या हातात खापर दिलं. पण तेवढ्यात हा विकून विसोबा चाटी आला, का ग ये मुक्ते संन्याशाचे कार्टे, तुला इथे कोणी याय सांगितलं? बरे झाले होते, पैठणला गेले होते, आमच्या तोंडाधारी दृष्टी आड गेले होते, इथे कशाला आलात परत? त्यावेळी त्या विसोबानं मुक्ताईच्या केसाला धरलं आणि फरफडत ओढत बाहेर काढलं. मुक्ताईच्या हातातलं खापर फोडलं. मुक्ताईने कसल्या प्रकारचा शाप काही दिला नाही. रडत ज्ञानदादाकडे आई मुक्ताई गेल्यात. अरे ज्ञानदादा
मला तुम्हाला मांड्या खाऊ घालण्याची इच्छा होती रे ज्ञानदादा, परंतु त्या विसोबानं माझ्या हातातलं खापर फुटलं. ज्ञानदादा, अरे आता मी मांडे तुम्हाला कशी खाऊ घालणार? त्यावेळी ज्ञानोबारायांनी सांगितलं, अगं मुक्ता, मांड्याची चिंता तू करू नकोस, फक्त पीठ मळव, म्हणजे आपल्या भाषेमध्ये उंडा चूर असं सांगितलं. ज्ञानोबारायांनी त्यावेळी पाठ लाल तब्द केली, योगाग्नीने पाठ लाल तब्द केली आणि पुन्हा आदिशक्तीने मुक्ताबाईने मांडा लाटला आणि ज्ञानोबारायांच्या पाठीवर टाकला. परंतु काही लोक अशी असतात, सप्त्याला मी तर पट्टी देतच नाही, परंतु हे आना गुलाब मामा हे आता जे नवीन कमिटी आहे ते सप्ताह कसे करतात पाहतोच, याच्याकडे जरा यायचं गुणानं जेवून जायचं ना. हो गुणानं ते तसं नाही, मी तर पट्टी देतच नाही, पण हे कसे जेवतात पाहतोच, याच्याकडं कसे सप्ताह करतात. असं तो विसोबा खेचरसुद्धा चाटी याप्रमाणेच होता. मी यांना खापर मिळवून दिलं नाही, पण हे मांडे कसे खातात ते पाहतोच असं म्हटल्यानंतर ते खिडकीतून डोकावून पाहू लागले आणि डोकावून पाहता पाहता माऊलींची नजर त्या विसोबाकडे गेली. त्यावेळी ज्ञानोबाराय म्हणतात, अहो काका, खिडकीतून काय पाहतायत, या ना. त्यावेळी असं म्हटल्यानंतर त्या विसोबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणतात, अहो ज्ञानोबाराय, तुम्हाला आम्ही ओळखू शकलो नाही, तुम्ही कोण आहात? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. प्रमाण नका आता, कारण त्याचा वेळ खूप कमी आहे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि ब्रह्म सोपान तो झाला, भक्त आनंदे वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. ज्ञानोबाराय तुमचा अवतार आहे तो महाविष्णूचा आहे, निवृत्तीनाथांचा अवतार आहे तो साक्षात सदाशिवाचा आहे, आणि सोपान काकाचा जो ब्रह्मदेवाचा आहे, आणि आदिशक्ती मुक्ताबाईचा म्हणजे आदिशक्तीचा अवतार आहे. तुमचा महिमा आम्ही ओळखू शकलो नाही, तुमचा महिमा काही सामान्य नाही. ज्ञानोबाराय त्यावेळी विसोबा ज्ञानोबारायांच्या शरणांगत गेला आणि ज्ञानोबारायांचा तो प्रसाद खाऊ लागला. त्यावेळी मुक्ताबाई म्हणल्या, उठ 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 खेचरा, भूता भूता उठ, अरे तू का भूतासारखा का खातोस असा? त्यावेळी ज्ञानोबारायांनी सांगितलं, अगं मुक्ते, आता ते आपल्या शरणांगत आलेत, ते आता आपले झालेत. मला काय सांगायचं आहे, ज्ञानोबाराय ज्यांनी ज्ञानोबारायांना त्रास दिला त्यालासुद्धा ज्ञानोबाराय त्यांच्यावर सुद्धा कृपा करतात, उदार अंतकरणाने क्षमा करतात, आणि ज्यांना ज्ञानोबारायांनी सांभाळलं त्यालासुद्धा उदार अंतकरणाने क्षमा करतात. कृपाळू उदार माझा कोणाला म्हणायचं? माझा देशाला, धर्माला, देवाला, संताला, एवढ्या लोकांना माझं म्हणायचं. का धर्माला माझं म्हणायचं हे आज सांगण्याची गरज आहे. धर्माला का माझं म्हणायचं? धर्माला माझं कोण म्हटलेलं आहे? धर्माला माझं म्हटलेलं असेल तर माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्माला माझं म्हटलेलं आहे. त्यावेळी धर्माला माझं कसं म्हटलं ऐका. ज्यावेळी अफजल खानासारखं संकट आपल्या देशावरचं, या स्वराज्यावरचं संपवायचं होतं, त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगड, अफजल खानासारखं संकट संपवण्याकरता प्रतापगड निवडला होता. प्रतापगडावर गेले, शामिना उभारला, तेवढ्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती एक खबर आली, महाराज सईबाईंचं दुःखात निधन झालेलं आहे. तरीसुद्धा महाराज माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ती खबर तशीच हृदयात दाबली, मनात तशीच ठेवली, आणि अफजल खानासारखं संकट आपल्या देशावर, आपल्या स्वराज्यावर आलेलं संपवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच पिळकालं कळालं, अरे माझी पत्नी गेली हे खरं आहे, पत्नी तर गेलीच, परंतु माझा धर्म नाही बुडला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज धर्माला माझं म्हणतात, म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा धर्माला माझं म्हटलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
याच प्रकारे धर्मवीर संभाजी महाराजांनी सुद्धा धर्माला माझं म्हटलेलं आहे. धर्मवीर संभाजी महाराज काय पकडल्या जाणारे नव्हते, परंतु आपल्याच लोकांनी आपल्या राजाला दगा दिलाय म्हणून संभाजी राजा पकडण्यात आलाय. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, कारण छावा पिक्चर सगळ्यांनी जवळपास पाहिला असेल. त्यावेळी साखळदंडाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आल्याच्या नंतर त्या औरंगजेबाची असो त्या मुघलांची एकच इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराजांनी चीक करून असं वळडाव, अशाच प्रकारे वळडाव. परंतु छत्रपती संभाजी महाराज मात्र आरडले ओरडले कतही थोडेही नाहीत. का छत्रपती संभाजी महाराज ओरडले का नाहीत? की त्यांचं वचन पूर्ण होऊ द्यायचं होतं. मग छत्रपती संभाजी महाराजांनी काय नारा दिला? फक्त जय भवानी शिवाजी, हा फक्त एकच नारा दिला. मात्र छत्रपती संभाजी महाराजांनी कधी धर्म नाही सोडला. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा धर्माला माझं म्हटलं पाहिजे, देशाला माझं म्हटलं पाहिजे, संतांना माझं म्हटलं पाहिजे. आता देवाला संताला कसं माझं म्हटलं पाहिजे हे आता कधीतरी पुढच्या वर्षी सांगू. कारण कसं आहे, सगळे याच वर्षी झाले. आता मी का लई वेळ झाला ऐकून नाही. भागवतकार महाराजांनी आजच सांगितलं की बुवा सगळ्या गोळ्या एकदाच दिल्यावर, सगळं तुमचं दुखणं एकदाच बरं झाल्यावर तुम्ही पुढे आम्हाला कहाला पुढच्या वर्षी आमच्याकडे असाल, पुढच्या वर्षी आम्हाला कशाला पुन्हा बोलीसाल. त्याच्यामुळं थोडंसं गोळ्यात ठेवतो. तरीसुद्धा ज्यांचा अभंग आहे ते ज्ञानोबारायांचा आहे. त्यावेळी नाथ महाराज त्या एका अभंगामध्ये ज्ञानोबारायांना माझं म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याला जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. त्यावेळी ज्ञानोबारायांना माझं म्हटलं पाहिजे. का ते ज्ञानाचेही ईश्वर आहेत. ज्ञानालाच फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानेश्वर. ज्याला ज्ञानाला ज्यांनी प्रकाशात आणलं तो म्हणजे ज्ञानेश्वर. आणि त्यांच्या चरणी आपण वारंवार नमस्कार केला पाहिजे. का केला पाहिजे? तर ते कुठल्याही प्रकारचा जाती धर्माचा विचार करत नाहीत. म्हणून आपण ज्ञानोबारायांना माझं म्हटलं पाहिजे. आता दुसऱ्याही चरणाची चाल नाही होणार, तिसऱ्याही चरणाची नाही, डायरेक्ट आपण चौथ्या चरणाची घेऊ. न पाहे याती कुळाचा विचार. कसल्याही प्रकारचा जाती धर्माचा भेदाचा विचार ज्ञानोबाराय करत नव्हते. ज्ञानोबारायांना बहुतेक कळालं असेल असं मला वाटते. का? अरे अजून 700 वर्षाच्या नंतर काही दिवसानंतर जातीभेद होणार आहे असं कळालं असेल. त्यावेळी ज्ञानोबारायांना आधीच सांगितलं, न पाहे याती कुळाचा विचार. ज्ञानोबाराय कुठल्याही जाती धर्माचा विचार करत नव्हते. तसा आपणही केला नाही पाहिजे. मला एकच विनवणी करायची आपल्या सर्व गावकऱ्यांना, उपदेश करण्या एवढा मी योग्यतेचा नाही, तितका ज्ञानी मी नाही, तितका मोठा मी तुमच्यावरून नाही. परंतु कुठल्याही कीर्तनकाराने कुठल्याही जातीविषयी बोलू द्या, त्याला सरळ सांगायचं, बापू आम्ही तो ऐकून आमच्या गावागावामध्ये जातीवादीमध्ये भांडणं करण्याकरता तितके पागल नाहीत. आम्ही एका जगाच्या बापाचे लेकरं आहोत आणि आम्ही एक राहणार आहोत. हम सब एक है. त्या प्रकारे आम्ही राहणार आहोत. त्याला म्हणायचं तू काय पाकिटात ती घे, बुका लाव, सरळ जाय, आणि लय जातीवादीत बसशील तर पाठीत बुका खाशील म्हणायचं. जास्त जातीवादीचा शहाणपणा सांगायचं नाही असं म्हणायचं. का? मला सांगा, आपण ज्ञानोबारायांच्या वारीमध्ये जातो, ज्ञानोबारायांच्या वारीत गेल्यानंतर हे तू या जातीचा आहेस,
अजिबात मंदिरात यायचं नाही असं कधी आहे का? मग संतांनी जे केलं नाही ते आपण का करायचं? मग तुम्ही म्हणसाल महाराज म्हणजे का आरक्षणासाठी आम्ही एकत्र होऊ नये का, लढू नये का? आरक्षणासाठी आपण एकत्र झालं पाहिजे, आरक्षणासाठी आपण लढलो पाहिजे, परंतु ते भांडणं आपण आपल्या ऑफिसपुरते, आपण आपल्या फक्त नोकरीपुरतेच ठेवले पाहिजे आणि इतर मात्र आपण एक आहोत आणि एकच राहिलं पाहिजे हाच संकल्प प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि हे जरी एवढं तुम्ही जर माझ्यासारख्या पामर अज्ञानी आंधळ्या लेकराचं ऐकलं आणि दरवर्षी हा एकजुटीने सप्ताह केला, दरवर्षी आपण एकजुटीने राहिलो तर आपल्या गावचा विकास झाल्याशिवाय 100% राहणार नाही हे निश्चित. माझं दुसरं काही ऐकू नका, हे मात्र ऐका, आपण एकजूट व्हा. कुठल्याही कीर्तनकाराचं हो, कुठल्या कोणाचं ऐकून आपण आपल्यात फुटाफूट पाडू देऊ नका. आपण एकजूट राहिलो तर आपल्याला देवप्राप्ती होईल, एकजूट राहिलो तर आपल्याला संत प्राप्ती होईल, एकजूट जर राहिलो तर आपल्यावर कसल्याही प्रकारचं संकट येणार नाही. न पाहिया ते कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई ज्ञानोबराय सर्व भक्तांवर समान कृपा करतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय एका जनार्दनी पाय वंदित न पायाती गोळा जाविनार, न पायाती गोळा जाविनार, एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित भक्त करुणा कर ज्ञान भक्त
डायरेक्ट वेळ संपत आली का घ्यायचं झाली का असं का ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे अनाथाची माय असणारे ज्ञानोबरायांच्या चरणी श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज नतमस्तक होतात याचा अर्थ वंदन करतात. वेळेच्या अभावाने संपूर्ण अभंग सोडवू शकलो नाही त्याबद्दल मी आपल्या सर्व गावकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. ढोबा रुखमा हो